नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या ग्रामसेवक भरती असेल, त्यानंतर कृषी सेवक भरती असेल, या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कृषीचा घटक. कृषी या घटकावर ग्रामसेवक पदासाठी 40 प्रश्न विचारले जातात. 40 प्रश्न म्हणजे तुम्हाला 80 मार्कासाठी हा तो घटक असतो. त्यानंतर कृषी सेवक या पदासाठी 120 प्रश्नाचा हा घटक असतो किंवा 120 मार्कासाठी हा घटक असतो. त्या घटकाविषयी म्हणजे कृषीच्या घटकाविषयी त्याला आपण तांत्रिक क्वेश्चनसुद्धा म्हणतो. त्या तांत्रिक क्वेश्चनची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तयारी करून घेत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण हे पाहत आहोत. आजचं जे लेक्चर आहे ते 9व्या नंबरचं आहे. यापूर्वी आपण 8 व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण अपलोड केले, तर सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023. तुम्ही सर्व व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा कृषीचा जो घटक आहे तो कृषीचा घटक परिपूर्ण होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की गहू लागवडीचे संकरित वाण म्हणजे कृषी सेवक पदासाठी असेल किंवा ग्रामसेवक पदासाठी असेल, तुम्हाला लागवडीचे जे काही वाण आहेत, गहू असेल, रब्बी असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, मका असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, पपई असेल, फणस असेल, या सर्व पिकाचे तुम्हाला संकरित आणि सुधारित जे वाण आहेत त्या वाणाच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे कोणतं वाण आहे, रोगप्रतिकारशक्ती कशी आहे, किती दिवसात येते, त्यानंतर उत्पादन किती देते, प्रति हेक्टरी किती बी टाकावं लागते, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण गहू लागवडीचे संकरित वाण आणि इतर जे काही महत्त्वपूर्ण गहू लागवडीचे वाण आहेत ते आपण सविस्तर समजून घेऊया. महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केले तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील. मित्रांनो, ग्रामसेवक भरतीसाठी पंचायत राजचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्या घटकावर आपण 4 लेक्चर सिरीज अपलोड केले. तर जवळपास 2 तासाचे लेक्चर आहेत. 2 तासामध्ये तुमचा पंचायत राज हा घटक 80% कव्हर होऊन जाईल. त्यामुळे ते लेक्चरसुद्धा तुम्ही पाहून घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, गहू लागवडीचे संकरित वाण. आता पहिलं जे वाण आहे ते कल्याण सोना पाठच असणं गरजेचं आहे. जे काही गहू लागवड असेल किंवा इतर जे काही महत्त्वपूर्ण वाण आहेत ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. परत तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. परत तुमच्या कानावरून जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, कल्याण सोना या वाणाचं प्रसारित वर्ष आहे 1967ला हे वाण अस्तित्वात आलं किंवा प्रसारित वर्ष आहे. तर संशोधन कोण लावलेलं आहे? भारतीय कृषी अनुसंधान परिषदने कल्याण सोना या गहू वाणाचा संशोधन लावलेलं आहे. परिपक्व कालावधी म्हणजे पीक किती दिवसामध्ये हे तयार होते? तर 115 ते 121 दिवसामध्ये हे पीक तयार होते. कल्याण सोना या जातीचं गव्हाचं पीक 115 ते 121 दिवसामध्ये परिपक्व होते. त्यानंतर एकरी बियाणे किती लागते? तर 35 ते 40 किलो प्रति एकरी अशा प्रकारे हे कल्याण सोन्याचं बी लागते. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कल्याण सोना कोणत्या पिकाची आहे? तर गहू या पिकाची आहे. परिपक्व कालावधी किती आहे? 115 ते 121 दिवस आहे. त्यानंतर एकरी बियाणे किती लागते? तर 35 ते 40 किलो प्रति एकरी बियाणे लागते. आता कल्याण सोना या पिकाचे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्य तुम्ही पहा. वाण्याचे दाणे पिवळसर असतात, तेजलदार असतात, मध्यम आकाराचे आहेत. खताच्या मात्रेला अधिक प्रतिसाद देणारा हा वाण आहे. काजळी व करप्या रोगास बळी पडतो. महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक वाणाचे काही महत्त्वपूर्ण 1-2 वैशिष्ट्य तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की काजळी व करपा रोगास खालीलपैकी गव्हाचा कोणता वाण बळी पडतो? अशा प्रकारचं जे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत, वैशिष्ट्य भरपूर असतील पण काही कॉमन वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी फक्त 1 ते 2 स्पेसिफिक वैशिष्ट्ये असतात. त्याच वैशिष्ट्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी पहा, काजळी व करप्या रोगास बळी पडणारा वाण कोणता? कल्याण सोना. या वाणास अधिक प्रमाणात तांबेऱ्याची लागवड होते. त्यामुळे उशिरा पेरणीसाठी या वाणाची शिफारस केली जात नाही. त्यानंतर सरासरी जर उत्पन्न जर विचार केला तर प्रति हेक्टरी उत्पन्न किती होते? तर 38 ते 42 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न होते. त्यानंतर मित्रांनो, दुसरं वाण आहे गव्हाचं सोनालिका. या वाणाचं प्रसारित वर्ष आहे
1967 रोजी हे वाण प्रकाशित केलं. संशोधन कोण लावलं? भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं संशोधन लावलेलं आहे. त्यानंतर परिपक्व कालावधी याचा किती आहे? तर परिपक्व कालावधी आहे 115 ते 115 दिवस. या ठिकाणी पहा 115 दिवसामध्ये हे परिपक्व वाण होऊ शकते. त्यानंतर एकरी बियाणे किती लागते? ते 30 ते 35 किलो प्रति एकरी इतकं बियाणे या वाणासाठी लागते. त्यानंतर वैशिष्ट्ये काय आहेत? तर या वाणाचे दाणे जाड व रंगाने तेजलसर आहेत. तसेच इतर गुणधर्मही उत्तम आहेत. या जातीस फुटवे कमी येतात. पीक कापणीस आल्यानंतर कापणी लगेच करावी लागते या वाणाची. त्यानंतर उत्पादन किती होते? तर प्रति हेक्टरी उत्पादन किती होते? 32 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न या वाणाचं होते. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या नंबरचं वाण आहे अजित 102. अजित 102 महत्त्वपूर्ण वाण आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेवर यावर प्रश्न विचारलेला आहे. तर परिपक्व कालावधी आहे 100 ते 102 दिवस. एकरी बियाणे किती लागते? तर 40 किलो प्रति एकरी बियाणे लागते. या ठिकाणी पहा हेक्टरी नाही तर प्रति एकरी किती बियाणे लागते? तर 40 किलो लागते. त्यानंतर वैशिष्ट्य काय? ताटाची उंची 80 ते 90 सेंटीमीटर इतकी असून दाण्याचा आकार मध्यम व मोठा आहे. दाण्याचा रंग आकर्षक सोनेरी का असून माव्यास व तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम आहे. यामधील अजित 102 जे वाण आहे याविषयी वैशिष्ट्याचा जर तुम्ही विचार केला तर यामध्ये पहा तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम हा वाण आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी गव्हाचे कोणते वाण तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम आहे? तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे अजित 102. त्यानंतर मित्रांनो स्वादिष्ट आहे, नरम पोळी होते, चांगला बाजारभाव मिळतो, कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारा हा अजित 102 गव्हाचं संकरित वाण आहे. जर सरासरी उत्पन्नाचा विचार केला तर प्रति हेक्टरी 50 ते 55 म्हणजे सर्व आतापर्यंतचे जे आपण 3 वाण पाहिलेत त्या वाणापैकी सर्वात जास्त उत्पन्न देणारा हा वाण आहे. त्यानंतर तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम आहे, नरम पोळी होते, चांगला बाजारभाव आहे आणि कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न देणारा हा वाण आहे. मित्रांनो जर तुम्ही ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण कृषी सेवक या घटकावरचं 5000 प्रश्नसंच 5000 वन लाईनर काही क्वेश्चन आहेत आणि MCQ टाईप क्वेश्चन आहेत. 5000 प्रश्नसंचाचे एक PDF आहे. ते जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 98 रुपये देऊन तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये तांत्रिक घटकाचा तुमचा 100% सराव होईल. लगेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून PDF दिली जाईल. 5000 प्रश्न त्यामध्ये असतील आणि काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, वन लाईनर क्वेश्चन असतील. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या. येणाऱ्या आगामी काळासाठी जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो दुसरी जात आहे अजित 109. या ठिकाणी पहा परिपक्व कालावधी 105 ते 110 दिवस आहे. अजित 109 या वाणाचा किंवा या गहूच्या वाणाचा परिपक्व कालावधी 105 ते 110 दिवस. त्यानंतर एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी. तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतं प्रत्येक वाणाचा तुम्हाला परिपक्व कालावधी, त्यानंतर एकरी बियाणे, त्यानंतर वैशिष्ट्य, त्यानंतर कोण प्रसारित केलेला आहे वाण, त्यानंतर संशोधन कोण केलेलं आहे, काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत का, हे तुम्हाला पाठ करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी कन्फ्यूज होते. त्यासाठी तुम्हाला परत हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला परत रीडिंग करणं गरजेचं आहे किंवा परत लेक्चर सिरीज तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर या वाणाची वैशिष्ट्य काय तर ताटाची उंची 90 ते 100 सेंटीमीटर असते. दाण्याचा आकार मध्यम व मोठा आहे. दाण्याचा रंग पिवळसर व सोनेरी असून माव्यास व तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वाण म्हणजे 109 अजित 109 आणि अजित 102 हे जे 2 वाण आहेत हे 2 वाणं तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. स्वादिष्ट आहे, नरमपोळी होते, चांगला बाजारभाव मिळतो आणि कमी पाण्यामध्ये उत्पन्न देणारं हे वाण आहे. त्यानंतर सरासरी हेक्टरी उत्पन्नाचा विचार केला तर 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न या वाणाच्या माध्यमातून गव्हाचं उत्पादन होते. त्यानंतर 5वं वाण आहे आयो 106. या वाणाचा परिपक्व कालावधी आहे 100 ते 102. एकरी बियाणे किती आहे? 40 किलो प्रति एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी लागते. त्यानंतर या वाणाची जर वैशिष्ट्याचा विचार केला तर 90 सेंटीमीटर ताटाची उंची असते. दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग पिवळसर सोनेरी असून माव्या रोगास प्रतिकारक्षम आहे. अशा प्रकारे हे
त्याच प्रकारे म्हणजे जसं आजीचा आहे, आजीत 102 असेल की आजीत 109 असेल, त्या संदर्भाचंच हे वाण आहे. त्यानंतर सरासरी जर उत्पन्नाचा जर विचार केला तर 50 ते 55 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न या वाणाच्या माध्यमातून गव्हाचं उत्पन्न होते. त्यानंतर मित्रांनो 6वं वाण आहे दप्तरी चमक. या वाणाचा परिपक्व कालावधी आहे 105 ते 110 दिवस. 105 ते 110 दिवसामध्ये दप्तरी चमक हे वाण येते. त्यानंतर एकरी बियाणे लागते 40 किलो प्रति एकरी लागते. त्यानंतर ताटाची उंची 90 ते 95 सेंटीमीटर आहे. त्यानंतर दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग आकर्षक व पिवळसर व चमकदार असून या ठिकाणी पहा हा सुद्धा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. त्यानंतर बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी व चपातीसाठी उपयुक्त आहे. म्हणजे बागायती वेळेवर किंवा उशिरा जरी पेरणी केली तरी हा वाण चांगल्या प्रकारे उत्पादन निर्माण करतो किंवा उत्पन्न चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर सरासरी जर हेक्टरी उत्पन्नाचा जर विचार केला तर 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न या वाणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते. त्यानंतर दुसरा वाण आहे मित्रांनो दप्तरी एक. दप्तरी एक या वाणाचा जो काही परिपक्व कालावधी आहे तर 105 ते 110 एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी लागते. त्यानंतर ताटाची उंची 75 ते 80 सेंटीमीटर आहे. त्यानंतर पिवळसर व आकर्षक रंगामुळे चांगला बाजारभाव मिळतो आणि चपातीसाठी उपयुक्त आहे. या वाणाचा जो काही दाण्याचा रंग आहे आकर्षक आहे, पिवळसर आणि चमकदार असून बाजारभाव चांगला मिळतो. प्रति हेक्टरी जर उत्पन्नाचा जर विचार केला तर 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न या वाणाच्या माध्यमातून होते. आता मित्रांनो गव्हाचे जे काही संकरित वाण आहेत त्या वाणामुळे नेमके शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होतात किंवा गव्हाचं संकरित वाण वापरण्याचे फायदे काय आहेत हे सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गव्हाचं संकरित वाणामुळे होणारे फायदे यापैकी कोणतं नाही किंवा कोणता आहे, अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पहा गव्हाच्या संकरित वाणाचा जे काही पहिला फायदा आहे तर बियाची उगवण चांगल्या प्रकारे होते किंवा चांगली होते. त्यानंतर पिकाचे प्रति हेक्टरी उत्पादन आणि उत्पादकता वाढते. म्हणजे उत्पादन आणि उत्पादकता प्रति हेक्टरी वाढते. त्यानंतर कोरडवाहू क्षेत्रावर संकरित वाणाची चांगल्या प्रकारे लागवड करता येते. कोरडवाहू जर क्षेत्र असेल, पाण्याची कमतरता जरी असेल तर संकरित वाणाचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लागवड करता येते. पिकांना रासायनिक खताचा संतुलित वापर होतो. जे काही पीक संकरित वाण आहे तर त्यांना पिकाचा रासायनिक खताचा संतुलितपणे वापर करण्यासाठी ही मदत होते. त्यानंतर संकरित वाणास बाजार चांगला दर मिळतो. सर्वात महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी संकरित वाण जे आहे तर त्यासाठी जो काही बाजाराचा दर आहे तो सर्वात जास्त मिळतो किंवा चांगला दर मिळतो. त्यानंतर स्थानिक व कालबाह्य बियामुळे होणारे नुकसान टाळता येते. म्हणजे उगवण क्षमता जास्त असल्यामुळे स्थानिक व कालबाह्य बियामुळे नुकसान टाळते. म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने जे बी पेरतोय ते उगवण कमी देते, त्यामुळे ते नुकसान टाळता येते. अशा प्रकारे जे काही संकरित वाणाचे महत्त्वपूर्ण फायदे आहेत ते फायदे सर्वात महत्त्वाचे आहेत ते तुम्ही फायदेसुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर गहू लागवडीसाठी इतर काही महत्त्वपूर्ण IMP वाण आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. आता गहू लागवडीसाठी कोणकोणते वाण आहेत तर पुसा बहाल SD 2189, कैलास, परभणी 51, त्र्यंबक, त्यामध्ये NIAW 301, त्यानंतर गोदावरी, त्यानंतर तपोवन 917, शरद 2997 ते 16, त्यानंतर सफल 501 ते सफल 502, संशोधित गहू सफल 502, त्यानंतर बलराम 011, त्यानंतर बलराम 28, त्यानंतर समृद्धी, त्यानंतर राशी थंडर, त्यानंतर अंकुश केदार. ही सर्व जी वाण आहेत ती महत्त्वपूर्ण वाण आहेत. म्हणजे या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून किंवा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा गव्हावरचा जो काही महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ते पॉईंट म्हणजे गहूमधले जे काही महत्त्वपूर्ण वाण आहे ते तुमचा या ठिकाणी कव्हर होणार आहे. या ठिकाणी पहा पहिलं पुसाभार SD 2189 या वाणाचा परिपक्व कालावधी 115 ते 120 दिवस आहे. त्यानंतर एकरी बियाणे किती लागते तर जिरायती पेरणीसाठी 25 किलो, बागायतीसाठी 30 किलो, बागायती जर उशिरा पेरणी केली तर 35 किलो प्रति एकरी बियाणे लागते. त्यानंतर वैशिष्ट्य बुटक्या बागायती वाण, त्यानंतर दाना जड असतो, तेजलसर तांबोऱ्यास प्रतिकारक्षम आहे, फुटव्याचे प्रमाण कमी आहे, वेळेवर तसेच उशिरा पेरणी करण्यासाठी योग्य आहे. जरी उशिरा जरी पेरणी केली आणि वेळेवर जरी पेरणी केली तरी उत्पन्नावर किंवा उत्पादनावर काही परिणाम पडत
नाही. त्यानंतर उत्पन्न 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. त्यानंतर कैलास आहे दुसऱ्या नंबरची जात. त्यामध्ये पहा परिपक्व कालावधी 115 ते 120 दिवस आहे. त्यानंतर एकरी बियाणे 25 किलो लागते निर्यातीसाठी. बागायतीसाठी 35 किलो प्रति एकरी बियाणे लागते. त्यानंतर वाणाची वैशिष्ट्ये उशिरा पेरणीसाठी डिसेंबर अखेरपर्यंत जरी तुम्ही पेरणी केली तर या उत्पन्नाच्या माध्यमातून उत्पादनक्षम आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हे वाण उत्पादन देते. हेक्टरी जर विचार केला तर 32 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी या वाणाच्या माध्यमातून उत्पन्न निघते. त्यानंतर परभणी 51 आहे. संशोधन संस्था कोणती तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आहे. आता तुम्हाला या ग्रामसेवक पदासाठी असेल किंवा कृषी सेवक पदासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला जे काही कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठाची स्थापना, त्या कृषी विद्यापीठानं कोणत्या जातीचा शोध लावलेला आहे, म्हणजे गव्हाचा असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, पपई असेल, त्या सर्व संशोधन जे काही येतं त्यांचे संशोधन तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आताच्या करंटमध्ये त्यांनी नेमकं कोणतं संशोधन केलेलं आहे, कोणत्या विद्यापीठानं संशोधन केलेलं आहे, त्यावर कशाप्रकारे चाचणी झालेली आहे, बाजारामध्ये ते उत्पादन आलेलं आहे किंवा बाजारामध्ये ते बी आलेलं आहे का, या सर्व तुम्हाला घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे सर्व आपण पॉईंटसुद्धा आपल्याच लेक्चर सिरीजच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर माहिती आवडत असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. त्यानंतर मित्रांनो परिपक्व कालावधी 120 ते 125 दिवस आहे. एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी लागते. या जातीची वैशिष्ट्ये आहेत जास्त फुटवे या जातीची जे वैशिष्ट्याचा जर विचार केला तर दाणे मध्यम पिवळे, चपाती उत्तम, तांबेरास प्रतिकारक्षम आहेत. बागायती हंगामात कमी प्रमाणावर अधिक प्रमाणात उत्पन्न देणारा हा वाण आहे. त्यानंतर प्रति क्विंटल हेक्टरीचा जर विचार केला, प्रति हेक्टरी क्विंटलचा जर विचार केला तर 35 ते 38 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न हा वाण देतो. त्यानंतर त्र्यंबक आहे 301. यामध्ये प्रसारित वर्ष आहे 2001. संशोधन संस्था कोणती आहे, गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक यांनी या वाणाचा शोध लावलेला आहे. आता मित्रांनो पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गहू संशोधन केंद्र कुठं आहे, तर निफाड नाशिक या ठिकाणी आहे. तुम्हाला संशोधन केंद्र तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जे काही महाराष्ट्रामधले संशोधन केंद्र आहेत, इतर जे काही फळबाग लागवड असेल किंवा पिके लागवड असतील त्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण सर्वच जे काही संशोधन केंद्र आहे त्यावरची आपण एक लिस्टसुद्धा टाकली आहे. PDF आहे, ते तुम्ही PDF चेक करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आपण बॅचच्या तशा प्रकारे तुम्हाला माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर परिपक्व कालावधी 15 ते 120 दिवसाचा आहे. एकरी बियाणे किती लागते तर बागायती वेळेवर जर पेरणी केली तर 30 किलो लागते. बागायती उशिरा जर पेरणी केली तर 35 किलो बियाणे लागते. त्यानंतर वैशिष्ट्य काय आहे तर बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे. तांबेऱ्या रोगासाठी हा प्रतिकारक्षम आहे. आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे की गव्हावर कोणता रोग पडतो तर तांबेरा रोग पडतो. जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर गव्हावर पडणारा खालीलपैकी कोणता रोग तर तांबेरा रोग आहे. त्यानंतर उत्पन्न किती होते प्रति हेक्टरी 35 ते 38 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न होते. त्यानंतर मित्रांनो गोदावरी जात आहे. गोदावरी या जातीचं प्रसारित वर्ष आहे 2008. त्यानंतर संशोधन संस्था आहे गहू संशोधन केंद्र निफाड यांनी ह्या संशोधन लावलेलं आहे गोदावरीचा. त्यानंतर परिपक्व कालावधी आहे 115 ते 120 दिवस. त्यानंतर प्रति हेक्टरी जर विचार केला तर 35 किलो उत्पन्न लागते किंवा तशा प्रकारे बी पेरणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो वैशिष्ट्ये पहा, त्र्यंबक वाणापेक्षा जास्त उत्पादन देणारा हा आणि तांबेरा रोगास प्रतिकारक्षम बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी या वाणाची शिफारस केली जाते गोदावरी पिकाची. त्यानंतर उत्पादन किती आहे तर 38 ते 41 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न होते. मित्रांनो जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच लेक्चर आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येत राहतील. त्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मेगा भरतीसाठी काही उपयुक्त कोर्स केले आहेत, अगदी माफक दरामध्ये येतं. कृषीचा घटक जो आहे तो 5000 प्रश्नसंचची PDF तुम्ही 98 रुपये देऊन जॉईन करू शकता. तलाठी भरती संदर्भात 10 टेस्ट सिरीजचे पेपर 98 रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत लिपिक सदी 10 टेस्ट सिरीजचे पेपर 98 रुपयामध्ये तुम्ही देऊन जॉईन करू शकता. त्यानंतर ग्रामसेवक भरती असेल, कृषी सेवा भरती असेल, त्यानंतर इतर स्पर्धा परीक्षा जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला इंग्रजीचा 15 डेचा स्टडी प्लॅन आहे
ते तुम्ही 139 रुपये देऊन जॉईन करू शकता. मराठी 40 दिवसाचा स्टडी प्लॅन आहे, ते तुम्ही 139 रुपये देऊन जॉईन करू शकता. जर तुम्हाला यापैकी कोणता कोर्स जॉईन करायचा असेल तर 8007578462 या नंबरला तुम्ही संपर्क करा किंवा या नंबरला तुम्ही पेमेंट करा आणि 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल आणि लगेच तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल असेल, जे काही नोट्स असतील, जे काही टेस्ट सिरीज असतील ते लगेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये PDF स्वरूपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर मित्रांनो 6वं वाण आहे गव्हाचं तपोवन 917. तपोवन 917 प्रसारित वर्ष आहे 2005. संशोधन कोण लावलं आहे तर गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक यांनी संशोधन लावलेलं आहे. परिपक्व कालावधी 115 ते 120 दिवस. एकरी बियाणे किती लागते तर 40 किलो प्रति एकरी बियाणे लागते. त्यानंतर त्र्यंबक SD 2189 राज 4037पेक्षा जास्त उत्पादन देणारा वाण आहे. बागायती वेळेवर पेरणीसाठी तांबेरा रोगासाठी हा प्रतिकारक्षम हा वाण आहे. त्यानंतर जर उत्पन्नाचा जर विचार केला तर 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर हे वाण देतो आहे. त्यानंतर शरद आहे, यामध्ये प्रसारित वर्ष 2005. परिपक्व कालावधी 110 ते 115 आहे. त्यानंतर एकरी बियाणे आहे 40 किलो प्रति एकरी बियाणे पेरावे लागते. त्यानंतर वैशिष्ट्य आहे कोरडवाहूसाठी प्रसारित ACMC 1967पेक्षा जास्त उत्पादन देणारा आणि तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम वाण आहे. कोरडवाहूसाठी हा वाण शरद आहे, म्हणजे शरद कोरडवाहूसाठी पेरला जातो. त्यानंतर सफल 501 आणि सफल 502 आहे. यामध्ये सफल 501 आणि 502मध्ये जे काही परिपक्व कालावधी आहे तो 105 ते 110 दिवस आहे. एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी लागते. त्यानंतर वैशिष्ट्ये पहा, बागायती पेरणीसाठी उत्तम, शरबती वाण मध्यम दाणे, प्रथिनाचे प्रमाण भरपूर असून तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. पोळी किंवा चपाती उत्तम असते. त्यानंतर पेरणीचे अंतर 18 सेंटीमीटर, मध्य उंची, अनेक फुटवे असणारा हा वाण आहे. सर्वच हवामानामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारा हा वाण आहे. प्रति हेक्टरी जर विचार केला तर 16 ते 18 क्विंटल याचं उत्पन्न होते. त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो, संशोधित गहू सफल 502 हा एक वाण आहे. या वाणाचा परिपक्व कालावधी 100 ते 105 दिवस आहे. एकरी बियाणे 40 ते 50 किलो प्रति एकरी बियाणे तुम्हाला पेरावं लागतं. त्यानंतर बागायती पेरणीसाठी, उशिरासाठी किंवा शरबती वाण असून मध्यम व प्रथिनाचे भरपूर प्रमाण या वाणामध्ये आहे. तांबेरा रोगासाठी प्रतिकार असून पोळी चपाती उत्तम वाण असते. त्यानंतर पेरणीचे अंतर 18 सेंटीमीटरच आहे. त्यानंतर जर उत्पन्नाचा जर विचार केला तर प्रति हेक्टरी वाण हा 18 ते 20 क्विंटल उत्पन्न देतो. त्यानंतर मित्रांनो बलराम 011 आहे. यामध्ये परिपक्व कालावधी 100 ते 105 आहे. एकरी बियाणे 30 ते 35 किलो प्रति एकरी बियाणे लागते. महत्त्वपूर्ण जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य पहा, BT कापूस निघालेल्या शेतावर बलराम उत्तम येतो. महत्त्वपूर्ण आहे, BT कापूस निघालेल्या शेतावर कोणतं वाण येते तर बलराम 011 हा वाण येते. त्यानंतर जे काही म्हणून उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. दुबार पेरणीसाठी जमीन मोकळी करण्यासाठी हा वाण आवश्यक आहे. त्यानंतर 3 ते 4 ओलिताखालीच हे पीक येऊ शकते, म्हणजे 3 ते 4 वेळेसच तुम्हाला पीक देणं, पाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा जर विचार केला तर प्रति हेक्टरी उत्पन्न हे 15 ते 18 क्विंटल आहे. त्यानंतर बलराम 28 आहे. बलराम 28 100 ते 105 दिवस. त्यानंतर प्रति एकरी जर विचार केला तर 35 ते 40 किलो आहे. त्यानंतर मध्यम कालावधीत पक्व होणारा हा वाण आहे. त्यानंतर जाड ओंबी आहे, भरपूर टपोरे दाणे, जोमदार वाढ, त्यानंतर गर्द हिरव्या रंग असून उच्च प्रतीचा जे काही उत्कृष्ट दर्जा आहे ते दर्जा या ठिकाणी मिळते. त्यानंतरच्या ठिकाणी पहा समृद्धी आहे. समृद्धी 110 ते 115 दिवसाचा वाण आहे. 35 ते 40 प्रति एकरी उत्पन्न असते. त्यानंतर या वाणाच्या झाडाची सरासरी उंची ही 80 ते 85 सेंटीमीटरपर्यंत असते. त्यानंतर वेळेवर व उशिरा पेरणी करता योग्य आहे. तांबेरा रोगासाठी हा प्रतिकारक्षम करणारा वाण आहे. त्यानंतर राशी थंडर आहे. राशी थंडर या वाणाचा जो परिपक्व कालावधी आहे तो 100 ते 105 दिवसाचा आहे. एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी आहे. त्यानंतर झाडाची उंची साधारणतः 100 ते 110 सेंटीमीटर असून फुटव्याची संख्या 8 ते 10 इतकी आहे. दाण्याचा आकार मध्यम असून पेरणीसाठी वेळी थंडीची सुरुवात झाल्यावरच करावी. जर थंडी असेल तरच या वाणाची पेरणी करणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रति हेक्टरी जर विचार केला तर 16 ते 18 आहे. त्यानंतर मित्रांनो अंकुर केदार आहे. परिपक्व कालावधी 110 ते 115 आहे.
त्यानंतर एकरी बियाणे 40 किलो प्रति एकरी लागते. त्यानंतर वैशिष्ट्य आहे मध्यम उंचीचे दाट संरचनेचे झाड असून झाडाची वाढ सरळ होते. त्यानंतर उत्तम आनुवंशिक शुद्धता असलेले हे वाण आहे. त्यानंतर याचा जर विचार केला तर उत्पन्न किती होते तर 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्नाचं होते. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून गव्हाचे सुधारित आणि संकरित जे काही महत्त्वपूर्ण वाण आहेत याची सविस्तर चर्चा केलेली आहे. याविषयी तुम्हाला जो काही गव्हाच्या वाणावर जर प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तर 100% या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमचा प्रश्न कव्हर होणार आहे. परत तुम्ही लेक्चर पहा. ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा. तुम्हाला ही PDF सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. जर तुम्हाला इंग्रजीचा 50 दिवसाचा स्टडी प्लॅन जॉईन करायचा असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा. 139 रुपये तुम्हाला फीस देणं गरजेचं आहे. 50 दिवस कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला दररोज प्रश्नाची सरांची PDF दिली जाईल TCS आणि IBPS पॅटर्ननुसार. त्यानंतर जर तुम्हाला मराठीचा 40 दिवसाचा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला 139 रुपये फीस देणं गरजेचं आहे. हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू 40 दिवस प्रकरणानुसार TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्नसंच दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण इंग्रजी आणि मराठी या विषयाची तयारी होईल. रजिस्ट्रेशन सुरुवात आहे. रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करा. मित्रांनो लेक्चर आवडत असेल तर मित्रांना शेअर करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला येत जातील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.